रामटेक तालुक्यातील मनसर रामटेक मार्गावर महानुभाव आश्रमासमोर भरधाव टिप्परने रस्ता ओलांडणाऱ्या युवकाला चिरडले। या भीषण अपघातात युवकाचा डावा हात पूर्णपणे निकामी झाला असून त्याला तत्काळ रामटेक मेडिकल येथे रेफर करण्यात आले। घटना 8 ऑगस्ट रोजी दुपारी 4:30च्या सुमारास घडली। जखमी युवक केशव सीताराम कोळापे राहणार रामटेक झोपडपट्टी याला मनसरकडून येणाऱ्या रेती वाहतूक टिप्परने धडक दिली। ओरिएंटल टोल प्लाझा येथील डॉक्टर गजबी यांनी घटनास्थळी धाव घेत प्राथमिक उपचार करून नागपूरला रेफर केले। घटनेनंतर वारंवार होणाऱ्या अपघातामुळे संतप्त नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन केले। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तहसीलदार रमेश कोडपे यांनी घटनास्थळी उपस्थित राहून आंदोलकांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सुमारे 1.5 तासाने वाहतूक सुरळीत करण्यात आली। VKB न्यूजसाठी रामटेकहून शेखर पाटीलची रिपोर्ट। त्यांची अवस्था सिरियस आहे। त्यांना ग्रामीण रुग्णालयामध्ये नेलं आहे। प्रथमोपचारसाठी केलेलं आहे। तिथून त्यांना रेफर नागपूरसाठी केलेलं आहे। त्यांच्या हेड इंजुरी आणि एक हाताला लागलेला आहे आणि परिस्थिती गंभीर आहे। आज 4:30च्या दरम्यान मनसर रामटेक रस्त्यावरती मानभाव आश्रमच्या अपोजिट साईडला एक केशव सीताराम कोळापे माझरा गाव आहे वरोरा तालुक्यातलं, तिथल्या व्यक्तीचा या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे। ट्रकने ॲक्सिडेंट झालेला आहे। ट्रकसुद्धा पकडण्यात आलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी सतीभाऊ डोंगरे असतील किंवा गुजूभाऊ यादव असतील यांनी या ठिकाणी रस्त्यावरती बसून पूर्ण दोन्ही बाजू ते ट्रॅफिक जाम केली होती। त्या अनुषंगाने या ठिकाणी पोलीस आणि तहसील कार्यालयामार्फत आम्ही आलो। त्या ठिकाणी त्यांच्या ज्या मागण्या आहेत की या ठिकाणी जवळजवळ एक 3,000 ते 4,000 लोक दर पौर्णिमेला या ठिकाणी असतात। रविवारी या ठिकाणी गर्दी असते आणि या लोकांना समोरच्या मठामध्ये आश्रममध्ये जाण्याकरता रस्ता क्रॉस करायला लागतो। तर त्या अनुषंगाने या ठिकाणी बॅरिगेटिंग लावण्याबाबतच्या सूचना पोलीस विभागाला देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी त्या दिवशी पौर्णिमेला आणि रविवारी पोलीसचा या ठिकाणी बंदोबस्त राहील। त्यानंतर आपल्या मनसर चौकामध्ये ट्रॅफिक जास्त असते, त्या ठिकाणी सुद्धा मोठा चौक आहे, त्या ठिकाणी सुद्धा ट्रॅफिकचे पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी ट्रॅफिक मॅनेजमेंट करता लावण्यात येते। आणि जो मनसरपासून रामटेकपर्यंतचा जो रस्ता आहे हा नॅशनल हायवे, या ठिकाणी वरचे स्ट्रीट लाईट आहेत ते कधी बंद असतात, त्याबाबत सुद्धा जगताप जे आहेत डेप्युटी इंजिनियर नॅशनल हायवे त्यांच्याशी बोललो आहे मी स्वतः आणि त्या 3-4 मागण्या आहेत त्या पूर्ण होतील। आणि जो व्यक्ती याच्यामध्ये अपघातात ज्याला गंभीररित्या जखमी झालेला आहे तो ट्रक पकडलेला आहे, त्याच्या ट्रक मालकाशी सुद्धा आमचं बोलणं झालेलं आहे, ते सुद्धा